मेनका क्लासिक्स, कथा, किस्से आणि बरच काही. बाप हा नुसता जन्म देणारा एक माणूस नसतो. स्वतःच्या आयुष्यात केलेल्या तडजोडी मुलाच्या आयुष्यात येऊ नयेत म्हणून बाळकडू पाजणारा एक सूर्य असतो. आपल्या बापाचे शब्द आठवत आयुष्यातल्या प्रत्येक उलथापालथीचा अर्थ लावणाऱ्या विराजला बापाच्या शब्दांचा खरा अर्थ अखेर कळेल का? कथा अविरत. लेखक अनंत सामंत. वाचन संग्राम कुलकर्णी. अहो, बूट घालून देवखोलीत काय येता? वर्दी नेसून देव टांगलेल्या खोलीत बाप आला की आई ओरडे, हे बघ, माझे देव माझ्या हृदयात आहेत, तुझे देव तुझ्या भिंतीवर टांगलेत. मी बापडा जमिनीवर चालतोय. जमिनीवरल्या बुटांचा आणि भिंतीवरल्या देवांचा संबंध काय? बाप गालातल्या गालात हसत विचारे. माझ्या बापाचा देवावर अतोनात विश्वास होता. त्याचा संस्कृतीवरही विश्वास होता. पण रूढी, अंधश्रद्धा, पूजापाठ त्याला कधीच पटले नाहीत. देवळात देवासमोर पैसे ठेवण्याऐवजी भटजीच्या हातावर नोट ठेवताना मी त्याला कित्येकदा पाहिलं होतं. एकदा मी त्याबद्दल त्याला विचारलंही होतं. नेहमीप्रमाणे मला तर्कशुद्ध उत्तर मिळालं. देवाला पैशांची गरज नसते विराज. त्याच्या समोरचे पैसे हे बहुधा कुठल्या तरी ट्रस्टला किंवा मंडळाला जातात. देवाला त्यांचीही गरज नसते. ह्या दगडाच्या देवाला गरज असते ती रोज नाऊ धुऊ घालून स्वच्छ ठेवणाऱ्या, गंधचंदनाने सजवून भाविकांसाठी तयार करणाऱ्या या भटजींची. या भटजीने जगवलं तरच देव जगणार, सजणार, भाविक वाकणार. आनंद, दुःख, वेदना, चीड, सूड या साचलेल्या भावनांना या सजलेल्या दगडाच्या गंध फुलाबरोबर वाहून पीडित हलक्या मनाने घरी परतणार. हा दगड जर कोणी सजवला नाही तर विराज, हाच भाविक, हाच दगड हातात उचलून आपलं दुःख, वेदना, चीड, सूड यांना वाट करून दिल्याशिवाय जगणार नाही. म्हणून भटजींना आपण जगवायला हवं. अहिंसा सांगणारा गांधीबाबा शतकातून एखादाच जन्माला येतो. पण शांतता जगवणारे हे भटजीबुवा गल्लीबोळातून शतकानुशतके जगतायत. आजोबा मेले तेव्हा याच अवीरच्या वाळूवर माझ्या बापाने त्यांना स्वतःच्या हाताने विधीपूर्वक अग्नी दिला होता. सारं आटोपल्यावर स्वतःच्या बापाची जळती चिता बघत तो माझ्या बाजूला उभा राहिला होता. सिगरेट आहे का खिशात? त्याने हलकेच माझ्या कानात विचारलं. मी खिशातून सिगरेट काडेपेटी काढून दिली. त्याने स्वतः एक पेटवली, एक माझ्यासमोर धरली. नको थँक्स, मी म्हणालो. पाकिट पेटी परत माझ्या खिशात ठेवली आणि समोर जळती चिता बघत उभा राहिलो. माझ्या खांद्यावर हात ठेवत बाप मित्रासारखा जवळ आला. विराज, बाप म्हणाला, माझे वडील काल वारले. त्यांचा आत्मा या भिकार जगात अजून रेंगाळण्या एवढा पापात्मा असेल असं मला वाटत नाही. ते कधीच निघून गेले आहे. उरलंय ते फक्त शरीर. ते माझे वडील नाहीत. तिथं जे जळतंय त्यात माझ्या वडिलांचा किंचितही अंश उरला आहे असं मला वाटलं असतं तर तो देह मी जळू दिला नसता. आणि जर तो देह आणि माझे वडील यांचा काहीही संबंध नसला तर मग हे विधी, ही गर्दी, हा तमाशा कशाला? मी बापाकडे पाहिलं. तो मस्त सिगारेट ओढत चितेकडे बघत बोलत होता. बोलता बोलता त्याने माझ्याकडे पाहिलं. तो हसला. तुझा बाप मरेल तेव्हा हे विधी, हे अवडंबर, हा तमाशा मांडू नकोस. उरलेला देह सरळ उचल आणि इलेक्ट्रिकच्या भट्टीत जाळ. बापाच्या नावाने आंघोळ करावीशीच वाटली तर नळाखाली करू नकोस. अवीरच्या या सागरात मस्त डुबकी मार. जे बापाला जमलं नाही ते पोरानं करावं, हीच बाप जन्माची सार्थकता असते. अतिशय सौम्य शांत आवाजात शिळोप्याच्या गप्पा माराव्यात त्याप्रमाणे ओठांवर हलकं फुलकं स्मित खेळवत माझा बाप मला सांगत होता. तेवढ्यात भटजीने हाकारलं म्हणून तो गेला. मी एकटाच उरलो.
तापल्या वाळूवर जळत्या उन्हात बापाचे शब्द चटक्यासारखे भाजत होते. तेव्हा आणि आजही. बाप मेला तेव्हा मी लॉस एंजेलिसमध्ये होतो. मी नसल्यामुळे विधी अर्धवट राहिले होते. ते उरकायला या अवीरच्या समुद्रावर आलो होतो, आईच्या सांगण्यावरून. भटजी काय बडबडत होते मला समजलं नव्हतं. मी काय करतोय मला माहीत नव्हतं. जाणवत होते फक्त उन्हाचे आणि आठवणीतल्या माझ्या बापाच्या शब्दांचे चटके. दिलासा एकच होता, मी माझ्या बापाची शेवटची इच्छा सुद्धा ऐकली नाही हे त्याला कधीच कळणार नव्हतं. सारं संपून भटजी सामान गोळा करत होते. मी बाजूला बसलो होतो. मला आजोबांची चिता आठवत होती. खांद्यावरला बापाचा हात आठवत होता. सिगरेटसाठी मी खिसे चाच पडले आणि लक्षात आलं, आज कमरेला केवळ पंचा होता. भटजी क्षणभर माझ्याकडे बघत थांबले. मला वाटलं त्यांच्या सामानातून ते एखादी सिगरेट काढून देणार. डोळे किलकिले करत माझ्यावरची नजर त्यांनी माझ्या पाठी आंब्याकडे फिरवली. मगापासून बघतोय, आंब्याखाली कोणीतरी उभं दिसतंय. कोणी आलंय का बरोबर? पुतणी बितणी. शेवटचे 2 शब्द भटजींनी ठसक्यात उद्गारले. मारिशाची नजर माझ्या पाठीला जाणवली. पण मी वळलो नाही. काही बाई पुटपुटत सामान गुंडाळून भटजी वाटेला लागले. कमरेचा पंचा सोडून मी वाळूवर भिरकावला. बापाची शेवटची एक छोटीशी इच्छा पूर्ण करायची होती. अवीरच्या सागरात मी खोलवर सूर मारला. क्षितिजापर्यंत समुद्र पेटला होता. डोईवर आभाळ पेटलं होतं. भला थोरला सूर्य जळत होता. डोळ्यात खारं पाणी जळत होतं. उंच लाटा झुडपत होत्या. आंधळ्यासारखा मी हात मारत होतो. त्या क्षणाला मला मृत्यूची पर्वा नव्हती. जीवनाची तमा नव्हती. जे करत होतो ते माझ्या बापाच्या इच्छेखातर आणि जे करत होतो ते माझ्या प्रेयसीच्या दृष्टीसमोर. अशा क्षणी जन्म आणि मृत्यू यांच्यासारख्या तुच्छ भावनांना मनात जागाही नव्हती. पाण्यात हात मारताना वाटत होतं, थकून बाहेर येऊ तेव्हा कुशीत घ्यायला किनाऱ्याखाली आलेली मारिशा असेल. पण पाण्यातून बाहेर आलो तेव्हा आंब्याखालची सावली रिकामी होती. एकाएकी लक्षात आलं, त्या साऱ्या किनाऱ्यावर चिटपाखरूही नव्हतं. एकटाच मी, विराज अविरत, नग्न ताठ उभा होतो. माझ्या अंगावरून निथळणारं पाणी माझ्या बापाच्या शब्दाखातर होतं. माझ्या बापाचे शब्द कदाचित त्याच्या जन्मदात्याच्या इच्छेखातर होते असतील. मी केवळ मी नव्हतो. माझा बाप, त्याचा बाप, त्यांच्या बापांच्या निरंतर पिढ्यांच्या आशा आकांक्षा इच्छांचे मी मूर्त स्वरूप होतो. मी त्यांचाच अविभाज्य भाग होतो. मनात उसळणाऱ्या भावनांसाठी मेंदू शब्दांच्या चौकटी शोधत होता. त्या निरंतर पिढ्यांचा मी अंश की अर्क? आत्मा? आत्मा. त्या शब्दाने मी दचकलो. मी आत्मा, बाप देह. जळला तो देह, उरला तो आत्मा. चक्राकार फिरणाऱ्या भोळ आणणाऱ्या त्या विचारांच्या नादात मी कधी पंचा नेसलो आणि उघडा बंब गावात आलो कळलंही नाही. चिंचेचा आडोसा दूर झाला. मारिशेच्या दारात तिचा बाप उभा होता, माझा चुलत भाऊ. पण आता त्याच्याकडे पाहिलं की एकच नातं मनात उमटतं, मारिशाचा बाप. बाजूच्या खोलीत खिडकीत मारिशा गज धरून उभी होती. वाटलं तिने गज सोडून बाहेर धाव घ्यावी, बापाला बाजूला ढकलून रस्त्यावर यावं. जर तिने झेप घेतल्यावर बाप मध्ये आला असता ना, तर मी त्याला उभा चिरला असता. बापा शपथ, तिने नुसती हाक मारली असती, खूण केली असती, तरीही त्या घराच्या भिंती पाडून मी तिला बाहेर काढलं असतं. पण ती नुसतीच बघत राहिली, रस्त्यावरून जाणाऱ्या तिराहितासारखं बघावं तशी.
दगडाच्या मूर्तीसारख्या उभ्या राहिलेल्या त्या मारिशाची मला चीड आली. मी हाँगकाँगला जाताना निरोप देतानाही ती भांडली होती. मी दिलेला पत्ता तिने मिशेलला कळवला होता. माझ्या एकाही पत्राला तिने उत्तर दिलं नव्हतं. मी तिच्यासाठी काहीही करायला तयार होतो. फक्त तिला फरफटत घराबाहेर खेचणं मला मान्य नव्हतं. मला तिची विनवणी करणंही मान्य नव्हतं. तिने मला विनवावं अशीही माझी इच्छा नव्हती. मला केवळ तिची हाक ऐकायची होती. तिने पुढे केलेला हात धरायचा होता. तिच्या हाकेची, तिच्या हाताची वाट बघत, चिडीने, रागाने, अनवाणी पावलांनी त्या तापलेल्या रस्त्यावरून झपझप पावलं उचलत तिच्या घरापासून मी दूर जात राहिलो. अवीरच्या किनाऱ्यावर निथळत उभा होतो तेव्हा मनात शिरलेले विचार दुसरं काहीच सुचू देत नव्हते. मी बापाचा केवळ अंश नव्हतो, तर त्याचा आत्मा होतो मी. त्याच्या जीवनात आवर्तनं घेतली ती माझ्या भोवती. फक्त माझ्यासाठी? त्याचा गाभा होतो मी. आणि माझा गाभा, माझा आत्मा gave birth to a baby boy Michel. हिल रोड, बॉम्बे. ते शब्द राहून राहून डोळ्यासमोर येत होते. घरी आल्यावर पहिल्यांदा मिशेलची तार उघडली. आधी शेकडो वेळा वाचली होती, पण परत एकदा वाचली. कुठला तरी जुळणारा दुवा सापडेल म्हणून परत नजर त्या टंकलिखित शब्दांवरून आधाशासारखी फिरली. हिल रोड, मुंबई. बस एवढाच पत्ता द्यावासा वाटला होता तिला. तार जीपीओ मधून केली होती. एकाएकी एक विचार आला. मी टेलिफोन डिरेक्टरी उघडली. फ्रेंच कॉन्सुलेटचा पत्ता काढला. कपडे चढवले. टॅक्सी पकडली आणि कॉन्सुलेट मध्येच आलो. रिसेप्शनिस्टकडे चौकशी केली. मला थोडी मदत हवी आहे. शुअर, ती गोड आवाजात म्हणाली. काय करू शकते मी तुमच्यासाठी? 2 महिन्यांपूर्वी माझी एक मैत्रीण फ्रान्सहून भारतात आली आहे. मला तिचा पत्ता शोधायचा आहे. कसा मिळेल? तिचं नाव मिशेल लॅम्बार्ड. लेट मी सी. ती उठून आतल्या केबिनमध्ये गेली. 1-2 मिनिटात बाहेरही आली. युअर नेम सर? मिस्टर विराज अविरत. सॉरी सर, वी डू नॉट हॅव द इन्फॉर्मेशन. प्लीज मिस. सॉरी सर. तुम्हाला कधी मिळाला तर तिचा पत्ता तुम्ही मला देऊ शकाल का? नो सर. का? कारण मिस लॅम्बार्डनी तशा इन्स्ट्रक्शन्स ठेवल्यात. तुम्हाला तिचा पत्ता न देण्याबद्दल. त्या थंड कोरड्या शब्दांनी तिच्या संशयित नजरेने माझा चेहरा पडला असावा. तिथून कसाबसा उठून मी बाहेर आलो. साऱ्या आयुष्यात माझा असा अपमान आधी कधी झाला नव्हता. त्या क्षणाला मिशेलकडून तो अपेक्षित नव्हता, पण मिशेलचा असाच अपमान मी पूर्वी केला होता. तेव्हा तिला काय वाटलं असेल ते आज मी समजू शकत होतो. तुझं माझं लग्न म्हणजे साऱ्या अविरत कुटुंबाच्या एकीचा विध्वंस आहे, हे सांगून मारिशा निघून गेली होती. माझ्याशी लग्न अशक्य आहे सांगताना तिने माझ्याकडे पाठ फिरवली होती, कारण ती जे मला सांगत होती ते तिलाच स्वतःला पटत नव्हतं. तिच्या डोळ्यातलं पाणी तिला लपवायचं होतं. माझ्याकडे धाव घेणाऱ्या स्वतःच्या पावलांना रोखायचं होतं. तिचा आवेश मला आवडला. खानदान की इज्जत के लिए प्रेम नाकारणाऱ्या हिंदी आणि मराठी स्टोऱ्या मी खूप वाचल्या होत्या. 2 खानदानांच्या ऐक्यासाठी जान देऊन अमर झालेल्या शेक्सपिरियन रोमिओ ज्युलियटची मौत रुपेरी पडद्यावर बघायलाही मला आवडली होती. पण म्हणून अर्ध्यावर सोडून द्यायला माझं आयुष्य म्हणजे कोणा खरडे घाशाची प्रेम कहाणी नव्हती. मारिशाचा तो बालिश आवेश ओसरेपर्यंत थांबायला मी तयार होतो. मी तिच्या फोनची, तिच्या पत्राची हाँगकाँगमध्ये वाट बघत होतो. काही कारणामुळे एक्झामिनेशन बोर्डाने काही जणांच्या ओरल्स परत घेतल्या होत्या. त्याचं कारण नीट कोणीच सांगत नव्हतं.
पण ब्रिटिश आणि चीनी सदस्यांच्या बोर्डावर कोणीतरी पक्षपातीपणाचा आरोप केला होता, हे त्याचं मुख्य कारण असावं. ओरल्स मी पास झालो. तिथूनच एखादं जहाज जॉईन करायचंही मी ठरवलं होतं. इंडोनेशियाच्या परतामिना ऑइल कंपनीने काही शिप्स आमच्या कंपनीच्या मॅनेजमेंट खाली घ्यायची विनंती केली होती. त्यापैकी एका नव्या कोऱ्या जहाजावर माझी नियुक्ती झाली होती. जहाज हातात यायला अजून 15 दिवस होते. काही स्टाफ जकार्ताला पोचलाही होता. जकार्ताला जाऊन थांबण्याऐवजी आणखी काही दिवस हाँगकाँगमध्येच राहण्याची परवानगी मी कंपनीकडे मागितली होती. माझ्याप्रमाणे परीक्षेला येणाऱ्या किंवा सुट्टीवर असलेल्या स्टाफला तात्पुरतं राहण्यासाठी कंपनीने हाँगकाँगमध्ये लहान लहान अपार्टमेंट्स कायमची देऊन ठेवली होती. मी राहत होतो ते अपार्टमेंट 1.5 खोल्यांचं होतं. आत शिरल्याबरोबर लिव्हिंग कम बेड, मग टॉयलेट आणि बाजूला एक छोटंसं किचनेट. खिडकीतून खाली कावलून रेल्वे स्टेशन दिसत होतं. वेळ सकाळी 8-8:30ची होती. सकाळी जाग आल्यावरही खूप वेळ मी आळसटासारखा लोळत पडलो होतो. आदल्या दिवशी लंच नंतर बेडमध्ये येऊन पडलो होतो, तो उठलोच नव्हतो. आता झोपायचा प्रयत्न करूनही पोटातली आग झोपू देत नव्हती. उठून मी फ्रीजमधून एक सफरचंद आणि एक दुधाचं पाकिट काढलं. भल्या थोरल्या खिडकीवरला पडदा थोडासा बाजूला करून 8व्या मजल्यावरून खाली पाहिलं. बाहेर कडकडीत ऊन पडलं होतं. रस्त्यावरून माणसं, कार्स, वाहनं सैरावैरा धावत होती. सारे कुठल्या तरी कामामागे पळत होते. रोजचा हाँगकाँगचा दिवस रोजच्या प्रमाणे उजाडला होता. सफरचंदाचे लचके तोडत, थंडगार दुधाच्या घोटाबरोबर चघळत मी अलिप्तपणे ते जग न्याहाळत होतो. दारावरली बेल वाजली तेव्हा अर्ध सफरचंद संपलं होतं. दार न उघडता, पाठी न वळता कावलून रेल्वे स्टेशन बघत मी विचार करत उभा राहिलो. कोण असेल? सकाळी उठल्यावर प्रथम मारिशाच असणार असा मनात विचार आला. पण असं न कळवता ती हाँगकाँग पर्यंत येणं अशक्य होतं. कंपनीचा निरोप तो टेलिफोनवरून आला असता. एखादा सेल्समन? तीच शक्यता जास्त होती. तो कंटाळून जायची वाट बघत मी थांबलो. पण बेल अधूनमधून वाजतच राहिली. कंटाळून मी दरवाजा उघडला. दारात मिशेल उभा होती. तिच्या पहिल्याच बेलला धावत जाऊन मी दार उघडल्याप्रमाणे प्रसन्न स्मित तिच्या चेहऱ्यावर होतं. चेहऱ्यावरची रेषही न हलवता मी पाठी फिरलो. बेडवर बसलो. सफरचंदाचा लचका तोडला. दुधाचा घोट घेतला. न बोलवता मिशेल आत आली. दार बंद करून तिने पाठुंगळीची बॅट खाली टाकली. काही न बोलता तिची नजर खोलीभर फिरली. पुढे होत तिने 4 दिवस सतत चालू असलेला एसी बंद केला. पडदा सताड उघडला. खिडकीची कवाडं उघडली. गोठलेल्या खोलीने बाहेरच्या उबदार हवेचा श्वास भरून घेतला. माझ्या शेजारी बसत, माझ्याकडे बघत मिशेल प्रसन्न हसली. नाईट ड्युटी करून परतलेल्या एखाद्या वत्सल आईने रात्रभर एकट्या राहिलेल्या तिच्या पोराकडे बघून हसावं, तसं. आम्ही एका वर्षाने भेटत होतो. वर्षभर न चुकता दर आठवड्याला एक पत्र ती कंपनीच्या पत्त्यावर पाठवत होती. मी असेन तिथे ते पत्र कंपनी पोचवत होती. त्या एकाही पत्राला मी उत्तर पाठवलं नव्हतं. मिशेलचा हळुवार हात माझ्या गालांवरून विस्कटल्या केसांमधून फिरला. सफरचंदाचा घास मी चावत राहिलो. हलकेच माझ्या हातातलं उष्ट सफरचंद तिने काढून घेतलं. माझ्या हातातलं मिल्क पॅकेट घेतलं. सफरचंदाचा घास दुधात घोळवत ती चावत राहिली. एकाएकी मला आठवलं, फ्रीजमधलं थंडगार सफरचंद असं थंडगार कच्च्या दुधात घोळवून खायला तिनेच मला शिकवलं होतं. मिल्कशेकपेक्षा चांगलं लागतं म्हणाली होती ती. आणि
आणि थोडंसं कमी गोड वाटलंच तर थोडासा इथला मध, असं म्हणत तिने तेव्हा माझ्या ओठांवर ओठ टेकवले होते. चेहरा निर्विकार ठेवून मी तिच्याकडे बघत होतो. दूध, सफरचंद चगळत ती माझ्याकडे बघत होती. मधूनच तिचे डोळे भरल्यासारखे वाटत होते. मध्येच ते स्वप्न स्वच्छ, प्रसन्न भासत होते. ऊन पावसाचा खेळ खेळत तिची नजर माझ्या नजरेत गुंतली होती. सफरचंद संपवून दुधाच्या रिकाम्या कागदी पॅकेटची व्यवस्थित घडी घालून ती उठली. ती घडी आणि ती सफरचंदाची शेंडी तिने कचऱ्याच्या टोपलीत टाकली. मग टॉयलेटमध्ये फेरी मारून आली. मी बसल्या जागेवरून बघत होतो. स्वतःचं घर असल्याप्रमाणे ती वावरत होती. बाहेर येऊन तिने बॅग टेबलावर ठेवून उघडली. तिच्या बॅगवर एअर फ्रान्स आणि कॅथेची लेबलं होती. सरळ पॅरिसहून ती इथे आली होती. बॅगमधून टॉवेलची घडी काढून तिने खुर्चीच्या पाठीवर ठेवली. माझ्या नजरेत नजर गुंतवून ती उभी राहिली. एक एक करत अंगावरचे सारे कपडे तिच्या पायाशी पडले. त्या गोऱ्यापान संगमरवरी शरीराचा मोह न पडणं कठीण जात होतं. मनाविरुद्ध शरीर जागं होत होतं. ती जवळ आली, समोर उभी राहिली. केसात बोटं फिरवत तिनं माझं डोकं पोटाशी घेतलं. मी मारिशाची आठवण मनात जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करत होतो. माझे दंड धरून तिने मला अलगत उभं केलं. हळुवार हातांनी माझे कपडे काढून तिने मला बाथरूममध्ये नेलं. प्रथम मला आंघोळ घातली, मग स्वतः आंघोळ केली. अंग कोरडं करून तिने मला बाहेर आणलं. बिछाण्यावर झोपवलं. तिच्या हालचालीत नर्सची अचूकता होती, आईची जाण होती, शिल्पकाराचा हळुवारपणा होता, कलाकाराची भावुकता होती. तिची एकही हालचाल विनाकारण नव्हती. तिच्या सानिध्यात नग्नतेला लाज नव्हती. ते होत होतं ते साहजिक होतं, प्रामाणिक होतं. मी पहुडलो होतो. बिछाण्याच्या बाजूला उभं राहून ती बघत होती. अलगद ती वाकली. तिच्या ओठांचा स्पर्श माझ्या त्वचेला झाला. शरीरातून उठणाऱ्या वेदनेला तिच्या जिभेचा स्पर्श झाला आणि मला उसळावंसं वाटलं. ढगांसारखं गरजत, ज्वालामुखीसारखं फुटावंसं वाटलं. पण दात आवळून, डोळे गच्च मिटून, शरीरातील प्रत्येक स्नायू ताणून ओंडक्यासारखा मी पडून राहिलो. जेवढ्या हळुवारपणे पॅलेटवरचा रंग ब्रशवर उचलून कविमनाच्या चित्रकाराने तो कॅनव्हासवर उतरावा, तेवढ्या हळुवारपणे मिशेल तिच्या बोटांनी, तिच्या ओठांनी, तिच्या सर्वांगाने माझ्या शरीरातील आवेग स्पर्शतः स्वतः त्यात रंगत राहिली. किती काळ सरला कोणास ठाऊक. लक्षात आलं तेव्हा आम्ही एकमेकांच्या मिठीत पहुडलो होतो. कुठल्या तरी ग्लानीत दोघंही भरकटलो होतो. हळूहळू त्या धुक्यातून बाहेर आलो. त्याच नेहमीच्या हळुवारपणे मिशेल उठली. अळवाच्या पानावरून ओघळणाऱ्या जनबिंदू सारख्या होणाऱ्या तिच्या विवस्त्र हालचाली मी भान विसरून पाहत राहिलो. किचन मधला बर्नर पेटवून तिने वर फ्राय पॅन ठेवला. फ्रीज उघडून त्यातलं लोणी तापणाऱ्या पॅन मध्ये सोडलं. बाजूच्या टोस्टरमध्ये पावाच्या स्लायसेस टाकल्या. फ्रीज मधली 6च्या 6 अंडी फोडून पॅन मध्ये सोडली. बाहेर येऊन टेबल मोकळं केलं. काटे, सुऱ्या टेबल मॅटवर मांडल्या. मीठ मिरीची भांडी घेतली. गरम फ्राय पॅन सरळ बर्नरवरून उचलून टेबलावर ठेवला. पावाच्या स्लायसेस टोस्टरमधून काढल्या. मग माझ्याकडे येऊन तिने मला बस्त केलं. टेबल नॅपकिन तिने लहान पोरासारखा माझ्या गळ्यात बांधला. मग स्वतःच्या गळ्यात एक बांधला. तिच्याकडे बघून मला एकदम हसू फुटलं. डोक्यापासून पायापर्यंत विवस्त्र असलेल्या त्या संगमरवरी देहावर तो छोट्याशा पोरीसारखा गळ्यात बांधलेला एवढासा नॅपकिन बघून मला हसू आवरलं नाही. मला हसताना बघून तिचाही चेहरा फुलला. ओठ हसले,
डोळे भरून आले. अचानक तिच्या डोळ्यांतून आसवांची धार लागली. ओ विराज म्हणत ती वाकली. माझ्या ओल्या केसात ओठ बुडवत, गाल घासत तिचे ओठ खाली उतरत राहिले. अंगातील प्राण गेल्याप्रमाणे माझ्या पायाशी ती कार्पेटवर बसली. किती युगांनी पाहिलं तुला असं हसताना विराज. ती हसत रडत म्हणाली. फक्त 1 वर्षानंतर. ती आल्यापासून मी पहिलं वाक्य बोललो. ती बोलली तेही तिचं पहिलंच वाक्य होतं. फक्त. ती पुटपुटली. हो. माझ्या अस्पष्ट आवाजात सहजता आणण्याचा मी प्रयत्न करत होतो. मी दर आठवड्याला तुला पत्र पाठवत राहिले. तू उत्तर का नाही पाठवलंस? मी उत्तर पाठवणार नाही असं तुला सांगितलं होतं. मला तू हवायस विराज. आय वॉन्ट टू मॅरी यू. लग्न करूनही फार दिवस आपण एकत्र राहू नाही शकणार मिशेल. तुझ्याशिवाय मी जगू नाही शकणार. माझ्याबरोबर तू फार जगू शकणार नाहीस. लेट अस ट्राय. सॉरी मिशेल. वाय? ती कळवळली. का? का लग्न करू शकणार नाहीस तू माझ्याशी? अचानक तिच्या ओल्या नजरेत जाण आली. तुझं लग्न झालं? खरं सांग विराज. मी नुसतीच मान हलवली. नाही. नाही? खरंच नाही? पण तुला मारिशाशी लग्न करायचं होय ना? हो. मी पुटपुटलो. मग का नाही केलंस? ती तयार झाली नाही. मिशेल त्याच्याकडे अविश्वासाने बघत राहिली. शक्य नाही म्हणाली ती. मारिशाचे शेवटचे शब्द मी आठवत म्हणालो. मान पाठी फेकून मिशेल खळखळून हसली. सेम ओल्ड स्टोरी. येस लवर बॉय. मला तू हवायस. तुला ती हवी आहे. पण तिला कोण हवंय? पाठ केलेले संवाद म्हटल्याप्रमाणे मिशेल बोलत होती. विचित्र वेड्यासारखी हसत होती. सर्वांगाने थरथरत होती. कुठल्या तरी चिडीने केस धरून मी तिला उठवलं. हसत रडत ती उभा राहिली. लिसन मिशेल. मी ओरडलो. हिंदुस्थानी आहे ती, फ्रेंच नाही. दुसरं कोणी नकोय तिला. तिला मी हवाय आणि मला ती हवी. मग कर ना तिच्याशी लग्न. प्रथमच मी मिशेलला किंचाळताना पाहिलं. निश्चित करीन. मी ओरडलो. तिने केलं तुझ्याशी तर ना. शी वॉन्ट्स समबडी एल्स विराज. एवढंस समजत नाही तुला? तिला दुसरं कोणीतरी हवंय. मला माहित आहे. खरंच. म्हणून तर तिने मला तुझा पत्ता दिला. रीड इट. रागारागाने बॅग विस्कटत मिळालेली तार तिने माझ्यासमोर टाकली. अविश्वासाने मी ती वाचली. तारेत माझा पत्ता होता. पाठवणारी मारिशा होती. नो. माझ्या तोंडून शब्द निसटला. येस ती म्हणाली. मी आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं. का डिवचत होती ती मला? मिशेल अशी नव्हती. येस 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 असं चिडवत ती शिरा ताणून ओरडत राहिली. मला नाही म्हणून पाठ फिरवून जाणारी मारिशा आठवली. हसणारी, रडणारी, चिडवणारी ही विवस्त्र मिशेल आणि नकार देणारी ती मारिशा. दोघी माझ्या रक्ताळ्या डोळ्यांसमोर एक झाल्या. रागाने माझा हात उगारला गेला. हाताची एक थप्पड मिशेलच्या गालावर बसली. तोल जाऊन ती बिछाण्यात पडली. बिछाण्यात पडलेला तो देह मारिशाच्या नजरेने माझ्याकडे बघत हसला आणि वाकत मी दुसरी चपरा खांडली. हात पसरत मिशेल मला बिलगली. त्या स्पर्शाने, त्या रागाने, मारिशाच्या आठवणीने देहाला जाग येत राहिली. मारिशाचा जप करत ती चीड, तो राग मी मिशेलच्या देहात ओतत राहिलो. मला जवळ घेत, मला कुरवाळत ती मला शोषत राहिली. परत एकदा.
बिछानात पडलेला तो देह मारिशाच्या नजरेने माझ्याकडे बघत हसला आणि वाकत मी दुसरी चपराक हाणली. हात पसरत मिशेल मला बिलगली. त्या स्पर्शाने, त्या रागाने, मिशेलच्या आठवणीने देहाला जाग येत राहिली. मारिशाचा जप करत ती चीड, तो राग मी मिशेलच्या देहात ओतत राहिलो. मला जवळ घेत, मला कुरवाळत, ती मला शोषत राहिली. परत एकदा मान खाली घालून मिशेल पॅनमधलं थंडगार अंड पावाबरोबर खात होती. तिच्या पायात बूट होते, अंगात शर्ट आणि जीन्स. त्यामुळे तिच्या अंगावरले वळ दिसत नव्हते. पण तिच्या गोऱ्यापान गालावर सुजलेली लाल भडक 5 बोटं मला सहन होत नव्हती. आय एम सॉरी मिशेल, मी बेडमधून पुटपुटलो. तिने आश्चर्याने माझ्याकडे पाहिलं. तिच्या ओठांवर हलकं, हळुवार, प्रसन्न स्मित फुललं. खऱ्याखुऱ्या मिशेलसारखं. पावावर अंड्याचा ओला तुकडा उचलत ती उठली. वाकत तिने माझ्या ओठांवर ओठ टेकले. उभं राहत पाव अंड्याचा घास माझ्या तोंडात टाकला. उठ, ये, खा थोडस. परत बसत ती प्रेमाने मला म्हणाली. थोडासा घास गिळत मीही मानेनच नाही म्हटलं. डोंट बी सिली, ये, ती उद्गारली. मला तुझ्या गालावरले वळ बघवत नाही. मी तिची नजर चोरत म्हणालो. हसत तिने गालावरून हात फिरवला. डोंट वरी, एवढं अंड संपलं की मी निघून जाईन इथून, ती म्हणाली. तसं म्हणायचं नव्हतं मला, मी अपराध्याप्रमाणे म्हणालो. ओके, मग राहू इथे तुझ्याबरोबर, हसत तिने मला विचारलं. न बोलता मी गप्प राहिलो. तुला माहित आहे विराज, तिने खट्याळपणे विचारलं. मी निशब्दपणे तिच्याकडे पाहिलं. खरंच तुझं प्रेम आहे माझ्यावर? एवढं की तुला भीती वाटते आपलं लग्न झालं तर ते फिकं पडेल, संपून जाईल. मिशेल, काळजी करू नकोस विराज, परत आपल्या लग्नाचा विषय मी काढणार नाही. तुला माझ्याशी लग्न करावंसं वाटल्याशिवाय परत मी तुला भेटणारही नाही. अंड संपवून ती उठली. तोंडावर किंचित पाणी मारून माझ्या मळक्या नॅपकिननेच चेहरा पुसून तिने हॅवरसॅक तिच्या पाठोंगडीला मारली. बाय विराज. कुठे चाललीस? ल हावर, व्हाया पॅरिस. आलीस कुठून? ल हावर, व्हाया पॅरिस. कशासाठी आली होतीस? ज्याच्यासाठी आले होते ते मिळालं विराज. काय मिळालं? प्रथम तुझं बीज मिळालं, मग त्याला तुझं रंग, रूप मिळालं. रंग तुझ्या रागाचा, चिडीचा, वेदनेचा, आणि रूप तुझ्या मारिशाच्या प्रेमाचं. तिचं नाव उठात असताना माझा गर्भ भरलास तू विराज. कळलं तुला ते? मला मातृत्व हवं होतं, मला मातृत्व मिळालं. बोलताना तिचा आवाज स्पष्ट होत होता. तिची नजर स्वच्छ होत होती. तिच्या ओठांवर स्मित होतं. हल्ली मी पूर्ण इंडियन झाले विराज. बाय म्हणताना सुद्धा हात जोडते. माझे सहकारी हसतात मला. गेल्या वर्षभरात माझ्या ओठांना कोणाचा स्पर्श झाला नव्हता. परत तू भेटेपर्यंत होणार नाही. बाय. बाय म्हणत तिचे ओठ माझ्या ओठांवर रेंगाळले. झरकन वळून ती निघून गेली. कितीतरी वेळ स्वप्नात असल्यागत मी बसून राहिलो. मग उठलो. तिने तोंड पुसलेला माझा मळका नॅपकिन गालाशी धरून उघड्या खिडकीतून खाली रस्त्यावर सैरावैरा धावणाऱ्या गर्दीत माझ्या मिशेलला शोधत राहिलो. डू यू नीड एनी हेल्प? मिशेलने विचारलं होतं. आयुष्यात पहिल्यांदाच मी तिला पाहिलं होतं. कबरे कबरे केस आणि त्याच रंगाचे गाढ भाऊक डोळे. रस्ता शोधत शोधत ल हावर मधील एका अनोळखी रेस्टॉरंटमध्ये आम्ही शिरलो तेव्हा तिथे ती उभी होती. किंचित वाकत अदबीने उभी होती. किंचित हसत मिश्किलपणे बघत होती.
पूर्ण अनोळखी असूनही खूप खूप ओळखीची वाटत होती. तिचे ते शब्द अंधारात हरवलेल्या खलाशाला दिसलेल्या दीपगृहासारखे वाटले. आपलेसे, हवेसे, जवळ करावेसे. त्याच क्षणाला मी मिशेलमध्ये कुठेतरी गुंतलो. त्याच सुमाराला मी चीफ स्टुअर्डचं कॉन्ट्रॅक्ट संपवून हट्टाने कॅडेटशिप स्वीकारली होती. पगार एकदम $75 वर घसरला होता. फ्रान्समध्ये पोरीत गुंतवणं मला परवडण्यासारखं नव्हतं. त्या दिवशीही रेस्टॉरंटमध्ये मी शिरलो ते बरोबर चीफ ऑफिसर आणि सेकंड इंजिनियर बिल द्यायला होते म्हणून. मिशेल अगदी भेटल्या क्षणापासून मी तिच्यात पूर्णपणे गुंतलो आणि गुंतल्या क्षणापासून तो गुंता सोडवण्याचाच प्रयत्न करत राहिलो. प्रथमच भेटली तेव्हा खूप ओळख असल्याप्रमाणे मिशेल आमच्या टेबलावर बसली. इथे इंग्रजी कोणास समजत नाही ह्या विश्वासाने शिवराळा आरडाओरडा करणारे चीफ ऑफिसर आणि सेकंड इंजिनियर तिच्यासमोर दातखिळ बसल्याप्रमाणे गप्प झाले. ज्युनियर मोस्ट ऑफिसर या नात्याने अंगलट आलेली परिस्थिती अंगावर घेण्याची जबाबदारी माझ्यावर पडली. मी मिशेल. मिशेलने ओळख करून दिली. मी कॅडेट विराज अविरत. हे चीफ ऑफिसर, सेकंड इंजिनियर. मी ओळख करून दिली. किनाऱ्यावरच्या पोरी बहुधा खलाशी, कॅडेट सारख्या क्षुद्र प्राण्यांकडे दुर्लक्ष करतात. सिनियर्सचं त्यांना आकर्षण असतं, पण तिने त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं. आता चीफ ऑफिसर आणि सेकंड इंजिनियर तिच्यात रस घेऊ लागले होते. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता तिने सांगितलं, 10-15 दिवसात आम्ही इंडियाला जाणार आहोत. ओ, माझ्या स्वरात जवळीक उमटली. हो, म्हटलं तर स्टडी टूर आहे, पण जमलं तर साईट सिंगही करायचंय. स्टडी कसला? मी कुतूहलाने विचारलं. ब्रिटिश कॉलनीज, कॉमनवेल्थ कंट्रीज हा माझा सब्जेक्ट आहे. सगळ्या कॉमनवेल्थ कंट्रीजला भेट देणार तू? नाही, फक्त इंडिया. वाय इंडिया? 2 कारणं आहेत. एक तर इंडिया हा क्वीनच्या शिरपेचातील मानाचा तुरा होता, आणि दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे ताज. या जगातलं प्रीतीचं ते सर्वात अप्रतिम चिन्ह मला बघायचंय. ती भावूकपणे म्हणाली आणि अचानक माझ्या मस्तकातील शिर थडथडली. मी कुत्सित हसलो. येस, एकमेकाला अतिशय पूरक विषय आहेत दोन्ही. इतिहासाच्या कचऱ्यात सडत टाकलेला राणीच्या शिरपेचातील तुरा आणि थडग्यात गाडलेल्या प्रियतमेला विसरून स्वतःची दगडी कलाकृती आयुष्यभर गोंजारत बसलेला शहेनशाह, त्याचा ताज. ओ, मी काही चुकीचं बोलले? ती बावरून म्हणाली. तूच काय, सारं जगच चुकीचं बोलतं लिहितं. कारण हे जग जेत्याचं असतं, त्यांच्या भाटांचं असतं. ब्रिटिशांनी म्हणे भारताला विज्ञान दिलं, पोस्ट, टेलिग्राफ, रेल्वे, रस्ते, धरणं, एकसंध देश दिला. आमच्या शाळांतून ब्रिटिशांनी निवडून दिलेलं आमचं सरकार आम्हाला समजायला लागल्यापासून हेच शिकवतंय. मी जग पाहिले. हाँगकाँग, हिंदुस्तान, आयव्हरी कोस्ट पाहिलाय. मी जर्मन, पोर्तुगीज, फ्रेंच कॉलनीज पाहिल्यात. झोपडपट्ट्या मला फक्त ब्रिटिश कॉलनीजमध्येच दिसल्या. फ्रेंच, जर्मन, पोर्तुगीजांनी गुलामांची अर्धी लोकसंख्या कापून काढली असेल, पण त्यांनी मन जिवंत ठेवली. इंग्रजांनी प्रत्येक ठिकाणी लोकांची मनं ठेचली. बैलाचं पुरुषत्व ठेचतात तसं, जाहीरपणे. ब्रिटिशांनी प्रत्येक ठिकाणी प्रथम सिंहासन भ्रष्ट केलं आणि मग त्याच भ्रष्टाला स्वतःचा लाचार बनवत साऱ्या प्रजेला भ्रष्टाचारी, नपुंसक बनवलं. कुठल्याही ब्रिटिश कॉलनीत जा, तुला झोपडपट्ट्या दिसतील. लाचारी, फंदफितोरी, भ्रष्टाचार दिसेल. हे सगळं आम्हाला ब्रिटिशांनी दिलंच, पण सगळ्यात लाडके गुलाम म्हणून सोबतीला पाकिस्तान दिलं, धर्मभेद दिला. फाळणी आणि धर्मभेदाला पाठिंबा देणारे ब्रिटिशांचे बूटपुसे भ्रष्ट पुढारी दिले. ज्यूंना जिवंत जाळायला हिटलरने बांधलेले कॉन्सन्ट्रेशन पाहिले असतील तू. तिथेही म्हणे नाझींच्या धाकाखाली ज्यूंना जाळायचे. पोरगा बापाला, बाप पोराला मरणाच्या खाईत स्वतःच्या हाताने ढकलायचे. पण त्यातला एकही कॉन्सन्ट्रेशन कॅम्प
एवढा प्रचंड नव्हता. ईस्ट इंडिया कंपनीने, क्वीन व्हिक्टोरियाने घडवलेला इंडिया हा जगातला सर्वात मोठा कॉन्सन्ट्रेशन कॅम्प आहे. ब्रिटिश जाऊन अनेक वर्ष लुटली, पण आजही आमचीच माणसं, आमचेच कट्टर शत्रू असल्याप्रमाणे आमचेच गळे घोटतायत. काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत, आसाम पासून पंजाब पर्यंत. हिटलर दयाळू होता. त्याने गॅस चेंबर्स तरी बांधली. आमचे मुडदे कचऱ्याच्या ढिगावर पडतायत. हिटलर मेल्यावर ते डेथ कॅम्प्स बंद झाले. नाझी हरल्यानंतर जर्मनीची घटना, कायदे बदलले, पण ब्रिटिश गेल्यानंतर हिंदुस्थानातील कायदे कानून बदलले नाहीत. ब्रिटिशांचे औलादच आमच्यावर अजून राज्य करते. गुलामांसाठी केलेल्या कायद्याखाली अजूनही हिंदुस्थानी प्रजा भरडते. नपुंसक, वांजोटी. शहेनशहाच्या बायकोची पिवळी पडणारी कबर आणि लक्तर झालेला हा राणीचा शिरपेच दोन्हीही प्रेक्षणीय आहेत, कुठल्याही अप्रतिम कबरीप्रमाणे. बोलता बोलता मी थांबलो. शब्द संपले म्हणून नाही, धाप लागली म्हणून. कधीच मी एवढं बोलत नाही. तेव्हा का बोललो माहित नाही. सगळेच आश्चर्याने माझ्याकडे बघत होते. मी फक्त मिशेलकडे बघत होतो. तिच्या नजरेत, तिच्या चेहऱ्यावर चीड शोधत होतो. ती ब्रिटिश नव्हती. फ्रेंच ब्रिटिशांचं सख्य कुत्र्या मांजरा एवढं. पण तरीही माझ्यासारखा काळ्या कातडीचा जीव गोऱ्यांवर तुटून पडतो तेव्हा गोरी कातडी रागाने लाल होते. अगदी ऑस्ट्रेलियातील चोरांची सुद्धा. मला तो जाळ बघायला आवडतो. मिशेल विस्फारल्या डोळ्यांनी माझ्याकडे बघत होती. कितीतरी वेळ सारे स्तब्ध, निशब्द होते. तुझं नाव काय म्हणालास तू? तिने तिच्या हळुवार स्वरात विचारलं. विराज. वीर म्हणजे ब्रेव्ह, हो ना? बरोबर. आणि राज म्हणजे किंगडम. येस. विराज म्हणजे किंगडम ऑफ द ब्रेव्ह. नो, विराज म्हणजे द थ्रोन्ड. द थ्रोन्ड? येस. मी तुला काय म्हणू? काही म्हण. आयुष्यात एकदाच भेटणाऱ्या अनोळखी मुलीने मला काहीही म्हटलं तरी काय फरक पडणार होता? माझ्या गाडीने मी तुम्हाला आत्ता तुमच्या गाजावर सोडते. थँक्स. पण उद्या तू मला परत इथेच भेटशील? मी अडखळलो. मला नाही म्हणायचं नव्हतं, पण हो म्हणणंही सोपं नव्हतं. सॉरी, पण मला ड्युटी आहे. मी कोणालाही पटेल असं कारण पुढं केलं. हे चीफ ऑफिसर तुझे बॉस ना? हो. चीफ, विल यू प्लीज अलाव हिम? त्याने ओठांची मोहक हालचाल करून विनंती केली. चीफ माझ्याकडे बघत गालातल्या गालात हसत होता. जहाजावर माझ्याशिवाय कोणाचं काहीही अडण्यासारखं नव्हतं. प्लीज चीफ, फॉर माय स्टडीज. जे तुमच्या कॅडेटने आज जे सांगितलं ना, ते सगळं खरं आहे. मला माहित आहे. ब्रिटिश कॉलनीजबद्दल लिहिलेल्या कुठल्याही पुस्तकात हे छापलेलं नाही. मला त्याच्याशी आणखी थोडंसं बोलायचंय चीफ. आणखी फक्त एक दिवस. प्लीज चीफ. ओठाच्या चंबूवर बोबडं इंग्लिश नाचवत तिने विनवलं. रोखलेल्या तिच्या कबऱ्या डोळ्यांना नाही म्हणता येणं अशक्य होतं. यू कॅन हॅव हिम. चीफ ऑफिसरने परस्पर कॅडेटचं दान देऊन टाकलं. एकच दिवस का? जहाज ल हावर असेपर्यंत रोज घेऊन जा त्याला. मला वाटतं मिशेलने माझ्याऐवजी त्याला बोलवलं असतं तर तोही आनंदाने गेला असता. नो चीफ, आय एम सॉरी, पण रोज किनाऱ्यावर येणं मला परवडणार नाही चीफ. मी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला. शट चीफ दरडावला. इट्स अन ऑर्डर. मग माझ्या पाठीवर थाप मारत, मिशेलला डोळा मारत चीफ हसला. अखेरीस इंडो फ्रेंच रिलेशनशिपचा आंतरराष्ट्रीय प्रश्न आहे हा. आमच्या प्रतिनिधीचा खर्च आम्ही करू, पण टॉक मस्ट प्रोसीड. जहाज पोर्टमध्ये असेपर्यंत पुढचे 4 दिवस मी आणि मिशेल रोज भेटत होतो.
ती कार घेऊन जहाजावर येई. जहाजावर सरळ आम्ही तिच्या अपार्टमेंटवर जायचो. इतिहास, हिंदुस्तान हे माझ्या आवडीचे विषय होते. इतिहासातलं काव्य मी ऊर भरून साठवलं होतं. आज मिशेल तिची रेखीव ओंजळ पुढे करून उभी होती. मी बोलत सुटलो. कधीतरी बोलता बोलता औरंगाबाद गाठलं. आलमगीराचा कडवा विरोध न जुमानता स्वतःच्या आईवर आठवणी खातर ताजची प्रतिकृती काळ्या दगडात उभारणाऱ्या कफल्लक शहाजाद्याची गोष्ट मी मिशेलला सांगितली. ऐकताना ती देहभान विसरली. स्वतःच्या आईबापांच्या आठवणीने व्याकुळ झाली. तिच्या व्याकुळ कबऱ्या डोळ्यात मी परत एकदा वाहून गेलो. ते 4 दिवस मी तिच्याबरोबर होतो. ते 4 दिवस मी बोलत होतो, ती मला बोलतं करत होती. कधी अपार्टमेंटच्या 4 भिंती आड, कधी रस्त्यालगतच्या उघड्या रेस्टॉरंटमध्ये, कधी सीन नदी लगतच्या काठावरल्या हिरवळीवर लोळत. पाहिल्याबरोबर मिशेल मला आवडली होती. रोज मला ती आणखीनच आवडत होती. एखाद्या जुन्या जिवलग मित्राबरोबर अनिर्बंध जगावं तसं जगलो ते 7 दिवस. हिंदुस्थानची माहिती माझ्यापेक्षा तिला जास्त होती. कलकत्त्याचा हावडा ब्रिज कोणी कधी बांधला, हिमालयाची उंची किती, कुतुब मिनारला किती मजले आहेत, मुंबई ब्रिटिशांना किती साली आंदण मिळाली, हावडा स्टेशन ते शांतिनिकेतन कसं जायचं, सगळं तिला तोंडपाठ होतं. तरीही तिच्या अभ्यासू वृत्तीने ती माझ्याकडून मिळेल ती माहिती जमवत होती. अचानक तिच्या विषयांचे पक्के ठोकताळे सोडून ती भारतीय विचारसरणी, मानसशास्त्र आणि अध्यात्म या विषयांकडे वळली. भारताबद्दल बोलताना ती सुरुवातीला इतिहास, राजकीय घडामोडी, औद्योगिक वैज्ञानिक प्रगती याबद्दल बोलत होती. पण हळूहळू आम्ही नातीगोती, आदर, श्रद्धा, माणुसकी याबद्दल बोलू लागलो. मी बोलताना ती मोठ्या मोठ्या कबऱ्या डोळ्यांनी माझ्याकडे बघत राहायची. जणू माझ्या डोळ्यात तिला हिंदुस्तान दिसत होता. ज्या दिवशी जहाज ल हावर सोडून निघणार होतं त्या दिवशी निरोप घ्यायला ती जहाजावर आली होती. चीफ ऑफिसर, सेकंड इंजिनियर तिला ओळखतच होते, पण गेले 4 दिवस ती सतत आल्याने तिची इतरांबरोबरही ओळख झाली होती. सारेच तिच्याशी बोलत होते. जुनी मैत्री असल्याप्रमाणे ती साऱ्यांशी गप्पा मारत होती. माझ्याकडे बघत चुळबुळत होती. तिला काहीतरी बोलायचं होतं. जहाजावर पायलट आला आणि आमच्या भोवती जमलेली माणसं घाईने कामाला विखुरली. केबिनमध्ये आम्ही दोघंच उरलो. गेले 4 दिवस एकत्र असताना खूपदा तिचे फ्रेंच मित्र आम्हाला भेटले होते. कधी आमच्याबरोबर आले होते. हसता खेळता शारीरिक जवळीक सहज साधणारं त्यांचं वागणं माझ्या ओळखीचं झालं होतं. निरोप घेता घेता हात मिळवावा एवढ्या सहजतेने चुंबनांची देवाणघेवाणही मी अलिप्त नजरेने झालेली पाहिली होती. आज मिशेलला निरोप द्यायची वेळ आली होती. गेले 4 दिवस तिचे पातळ लाल चुटूक ओठ बोलताना, हसताना, दाताखाली दुखावताना मी पाहिले होते. अजूनही त्या ओठांची चव मी चाखली नव्हती. प्रत्येक वेळी निरोप देता घेताना एवढ्या सहजपणे इतरांना स्पर्शणारे ते ओठ न स्पर्शल्यासारखेच रोजचा निरोप घेताना आमच्यात अधिकच विलक्षण जवळीक निर्माण होत होती. आज शेवटच्या क्षणी ती निरोप घ्यायला उभी होती. आजपर्यंत त्या ओठांनी शेकडो चुंबने दिली घेतली असतील, पण न घेतलेल्या चुंबनांची आसक्ती ती प्रथमच अनुभवत असावी. आत्तापर्यंत मी तिच्याकडे केवळ एक मैत्रीण म्हणून पाहिलं होतं. आज पहिल्यांदाच मला तिच्याबद्दल मनात उसळणारी जीवघेणी ओढ जाणवली. आज प्रथमच मला तिचे ते लाल चुटुक ओठ माझ्या दातांनी गुलाब पाकळ्यांसारखे चाखावेसे वाटत होते. केवळ 4 दिवसांची ओळख. परत आयुष्यात ती कधी दिसेल की नाही हे मला माहीत नव्हतं. पण तरीही तिला तसं स्तब्ध बघून मन व्याकुळत होतं. तिच्याकडे पाठ वळवून मी केबिन बाहेर पडलो. चल, तुला गँगवेपर्यंत सोडतो, मी म्हणालो. आणि ती पाठोपाठ अबोल झाली. गँगवेपाशी थबकली. नजर रोखून माझ्याकडे बघत राहिली.
म्हणाली, विराज, तू आयव्हरी कोस्टला पोहोचशील तेव्हा मी हिंदुस्थानात असेल. तू परत फ्रान्सला येईपर्यंत मी इथं परतलेली असेन. तुझी वाट बघत उभी असेन याच किनाऱ्यावर. आय होप सो. काय बोलायचं ते न उमजून मी म्हणालो. माझ्या त्या उद्गारांनी तिची गंभीर नजर मिश्किल झाली. मी इथे परत येईन हे निश्चित, पण तेव्हा असं हाकलल्यासारखं तू गँगवेवर सोडू नकोस असं मला वाटतं. मिशेल, तुझा काहीतरी गैरसमज होतोय, मी गडबडून म्हणालो. नाही, मी काय बोलते ते मला कळतंय विराज. गेले 4 दिवस तू तुझ्या देशाबद्दल, तुझ्या माणसांबद्दल, तुझ्या मित्रांबद्दल बोलत होतास. त्यात प्रेम होतं, अभिमान होता, आदर होता. त्यात आपणही वाटेकरी व्हावं असंच वाटतं मला. तशीच ओढ तुला माझ्याबद्दल वाटावी असं वाटतं. त्यासाठी मला त्यांच्यासारखं व्हायचंय. मला त्यांना भेटायचंय, बोलायचंय, पाहायचंय. तिच्या डोळ्यात मी परत एकदा ती भावूक भक्ती पाहिली. तेव्हा पहिल्यांदाच मला जाणवलं की तिचे ते लाल चुटूक ओठ बघताना माझ्या मनात उठणारी जीवघेणी कळ एकांगी नाहीये. त्या क्षणाला मारिशा आठवली. भारतीय मुलींबद्दल बोलताना मी मिशेलला खूपदा मारिशाबद्दल सांगितलं होतं. उडत उडत मोघम. या क्षणाला मिशेलबद्दल मनात उठणाऱ्या भावना मारिशाशी केलेल्या प्रतारणेसारख्या वाटल्या. मिशेल, मी तिला स्पष्टपणे तोडायचा प्रयत्न करत म्हणालो. मला सगळ्यात जास्त आवडणारी, ओढ लावणारी व्यक्ती बघायची तुला? मुंबई जवळच्या अवीर गावला जा. तिथे मारिशाला भेट. खेडवळ, परकऱ्या, निष्पाप, निरागस मारिशाला भेट. पण एक लक्षात ठेव, तुला तिच्यासारखं होता येणं अशक्य आहे. काही क्षण ती मिश्किल हसत मला निरखत म्हणाली, बेट? बेट, मी म्हणालो. आणि दुडू धावत ती जहाजाच्या पायऱ्या उतरली. ती पैज मी आठवड्याभरातच विसरलो. घाणा, अभिजान, लागोसला लॉग्स लोड करून परत फ्रान्स गाठेपर्यंत महिना उलटून गेला होता. फ्रान्समध्ये आमचं पहिलं पोर्ट होतं बोर्डो. बोर्डोला थोडी कार्गो डिस्चार्ज करून आम्ही पुढे ल हावरला जाणार होतो. रात्री 10-11 वाजता जहाज बोर्डोला लागलं तेव्हा सकाळी 8 वाजल्यापासून अंग मेहनतीचं काम करून मी थकलो होतो. शेवटी मुरिंग रोप्स बांधून होईपर्यंत हात, पाय, पाठ ठणकू लागली होती. त्या भन्नाट थंडी वाऱ्यात सुद्धा घाम फुटला होता. गँगवे बर्थवर उतरवल्याबरोबर वर चढणाऱ्या जाडजूड कोट टोपीत गुंडाळलेल्या माणसाकडे मी लक्षही दिलं नव्हतं. गळ्याभोवती मिठी पडेपर्यंत मी मिशेललाही पाहिलं नव्हतं. अंधारातून अवतीर्ण झाल्याप्रमाणे ती समोर उभी राहिली. गळ्यात हात टाकून कबरी नजर माझ्या नजरेत गुंतवत भाऊतपणे ती बघत राहिली. हळूहळू तिचं वजन माझ्या खांद्यावर वाढत राहिलं. हळूहळू तिचा चेहरा जवळ येत राहिला. तिचं वजन घेत मी ताठ उभा होतो. साऱ्या अंगातले स्नायू ताणावले होते. काम करताना लागलेली धाप अजून गेलेली नव्हती. धुराच्या ढगासारखा बाहेर पडणारा माझा श्वास चेहऱ्यावर घेत ती क्षणभर थबकली. मग तिचे लाल चुटूक ओठ माझ्या ओठांवर हळुवारपणे विसवले. माझं डोकं हाताने खाली खेचत तिने माझ्या ओठांवर तिचे ओठ दाबले. कितीतरी वेळ. कोणा उत्साही खलाशाच्या कॅमेऱ्याच्या फ्लॅशने आम्ही भानावर आलो. सारे भोवताली उभा होते. सारे हसत होते. अचानक एकाने टाळ्या वाजवल्या आणि सारे टाळ्या वाजवू लागले. पाय आपटत मी त्या घोळक्यातून बाहेर पडलो. पाठोपाठ मिशेल आली. केबिनचं दार उघडून मी आत आलो. खुर्चीच्या पाठीवर पडलेला टॉवेल उचलून बाथरूम मध्ये शिरलो. सावकाश स्वच्छ आंघोळ केली. कितीतरी वेळ गरम गरम शॉवर अंगावर घेत उभा राहिलो. मिशेलला मनातून काढून टाकायचा प्रयत्न करत राहिलो. पण मिशेलला मनातून हाकणं सोपं नव्हतं.
तिच्या तळव्याची, माझ्या मानेभोवतालची पकड, तिची ती कबरी नजर, तिचे ते लाल चुटूक ओठ, तो आवेग, काही काही मी विसरू शकत नव्हतो. मी अजून कधीही मारिशाला असा बिलगलो नव्हतो. तिचा स्पर्श, तिचा आवेग मला अनोळखी होता, पण तो असाच असावा असं मनोमन वाटत होतं. अंग पुसून, टॉवेल गुंडाळून मी खूप वेळाने बाहेर आलो, तेव्हा सेटीवर माझी उशी डोक्याशी घेऊन मिशेल गाढ झोपी गेली होती. ल हाव्रच्या युनिव्हर्सिटीची विद्यार्थिनी बोर्डोमधील जहाजात एका खलाशाच्या केबिनमध्ये केवढ्या अजाण विश्वासाने झोपली होती. कपडे घालून, दिवा मालवून मी बंकमध्ये पडलो. खूप थकलो होतो. वाटलं लगेच झोप येईल. झोपेची ग्लानी झटकत परत परत जाग येत राहिली. अर्धवट शुद्धीत मन भासाभासाचा खेळ खेळत राहिलं. त्याच खेळात कधीतरी मारिशा मनात असताना मिशेलचा स्पर्श जाणवला. अरुंद बंकमध्ये मला हळुवार हाताने सरकवत मांजरीच्या कौशल्याने स्वतःला जागा करत ती कुशीत बिलगली. तिचे ओठ, तिचे हात स्पर्श बोधत राहिले. त्या वेदना संवेदनाच्या खेळात कधीतरी मला गाढ झोप लागली. जाग आली तेव्हा तिची जड मिठी माझ्या कमरेभोवती पडली होती. मी अलगद सोडवत मान उचलून तिच्याकडे पाहिलं. तिचे कबरे डोळे हसतच माझ्याकडे बघत होते. कशी लागली झोप? तिने हसत विचारलं. स्वर्गीय, मी मनापासून म्हणालो. का माहित आहे? तिने खट्याळपणे विचारलं. का? कारण माझ्या ओठांवर मारिशाच्या ओठांची जादू होती. खरंच, येता येता मी ती तिच्या ओठांवरून टिपून घेतली होती. क्षणभर माझा श्वास अडकला. माझा विश्वास बसत नव्हता. ही मूर्ख पोर सारं जग सोडून अवीर सारखं खेडं शोधत मारिशापर्यंत पोचली असेल हे मला खरं वाटत नव्हतं. पण वारकऱ्याच्या श्रद्धेने ती अवीरचं वर्णन करत होती. तो माळावरला एकटा आंबा, मारिशा, तिचे आई वडील, माझी आई. ती भडाभडा बोलत होती. तिच्या डोळ्यात अवीर होतं. मी तिला जवळ खेचलं, उराशी धरलं, गोंजारलं. गर्दीत हरवलेलं अनोळखी मूल अजाणता जवळ घ्यावं तसं. 4 दिवसांच्या परिचयाने भारावून ती माझं गाव बघायला गेली होती. माझ्या प्रेयसीला भेटली होती. माझ्या कुटुंबियात राहिली होती. तिला दूर करण्याचं त्राण माझ्यात उरलं नव्हतं. तिच्या मिठीत तिला हवं ते सर्व काही मी देत राहिलो. बोर्डोचं डिस्चार्जिंग संपवून जहाज सागरी मार्गाने ल हाव्रला निघालं. मिशेल तिच्या कारने ल हाव्रला आली. जहाज ल हाव्रला पोचलं तेव्हा जुनाट काळी फोर्ड बंधाऱ्यावर उभी होती. फ्रान्सच्या पोर्ट्समध्ये नंतर नंतर आमच्या गँगवेशी उभी असलेली मिशेलची फोर्ड हे एक दैनंदिन दृश्य झालं होतं. त्या ट्रिपला ल हाव्रमधील शेवटच्या दिवशी माझ्या मिठीत मिशेलने मागणी केली. विराज, मला तुझ्याशी लग्न करायचंय. तिचा तो सरळ प्रश्न मला अनपेक्षित होता. मी गोंधळलो. शब्द शोधत राहिलो. कधी करायचं आपण लग्न? आणखीनच जवळ येत तिने विचारलं. मिशेल, काय? मला वाटलं होतं मारिशाला भेटल्यावर तू मला हा प्रश्न विचारणारच नाहीस. मला तुझ्याशी लग्न करायचंय विराज. मी आयुष्यभर फ्रान्समध्ये राहणार नाही मिशेल. मलाही नाही राहायचं इथं. मी तुझ्याबरोबर हिंदुस्थानात येईल. अवीरमध्ये राहू आपण. अवीर गावात? मी अविश्वासाने उद्गारलो. हसत तिने मान हलवली. येस विराज, भारतात. आईसाठी मृत्यूला समोर जात बीबी का मकबरा बांधणाऱ्या मुलांच्या देशात. अवीरमध्ये, जिथे माणसं माणसांवर विश्वास ठेवतात, प्रेम करतात. नुसतं तुझं नाव घेतलं विराज आणि साऱ्या घरांचे दरवाजे उघडले. कोणी चिठ्ठी नाही विचारली, कोणी चौकशी नाही केली.
फक्त माझ्या शब्दांवर विसांबून त्यांनी मला त्यांच्या कुटुंबात सामावून घेतलं. आय लव्ह देम विराज. आय लव्ह अवीर. आय लव्ह इंडिया. मिशेल आवेगाने बोलत होती. आठवडाभर मी तिचं इंडिया पुराण ऐकत होतो. आज पहिल्यांदा लक्षात आलं की ती माझ्या नाही, देशाच्या प्रेमात पडली. तिला हिंदुस्थानचं नागरिकत्व हवंय, कुटुंब संस्था हवीये, रूढी संकेत हवेत. अचानक मला तिचं हसूच आलं. वरवर दिसणाऱ्या भारतीय देखाव्याला ही फ्रेंच स्कॉलर फसली होती. आमच्या कुटुंबातील हेवे दवे सांगून न समजण्यासारखे होते. त्यातले टक्के टोणपे तिला ज्ञात नव्हते. अवीर मध्ये राहून काय करणार आहेस तू, मी तिला विचारलं. तिथे युनिव्हर्सिटी सोड, साधं कॉलेज नाही, सुशिक्षित माणसं नाहीत, लायब्ररीज नाहीत, काही काही नाही. विराज, तू फक्त माझ्याशी लग्न करणार की नाही एवढंच सांग मला. परत एकदा स्पष्ट सरळ प्रश्न तिने मला विचारला. नाही, तिच्या प्रश्ना एवढंच स्पष्ट सरळ उत्तर मी दिलं. ते अनपेक्षित उत्तर ऐकून ती थरारली. नजर गढुळली, आवाज कापला. का का नाही? जाताना तू एक पैज मारली होतीस, मी तिला आठवण करून देत म्हणालो. मला आठवते, ती आठवून म्हणाली. होता येईल तुला मारिशासारखं? मारिशाला बनता येईल मिशेल सारखं? केस उडवत, मान मागे फेकत, विस्फारल्या कबऱ्या डोळ्यांनी तिने आव्हान दिलं. तू थोड्या दिवसात मला कंटाळशील मिशेल. माझ्या देशाला कंटाळशील. तुटवडा, भ्रष्टाचार, लाचारी, कचरा, घाण, कोती माणसं, अशिक्षित समाज, साऱ्याला वैतागशील. कदाचित तसं होईलही विराज, पण तरी मी तुझ्याशिवाय थोडे दिवसही जगू शकणार नाही. मिशेल, डोंट बी पोएटिक. ओके देन, आय विल बी प्रॅक्टिकल. तुला आज हे लग्न मान्य नाही, पण माझी मैत्री हवी आहे तुला, ठीक आहे? थोड्या दिवसांसाठी तू माझा प्रश्न विसरून जा. थोड्या दिवसानंतर माझं उत्तर बदलणार नाही. चालेल मला, ती दृढतेने म्हणाली. तेव्हापासून तिच्या जवळीकेतील आवेग अधिकच वाढला. 1.5 वर्ष मी त्याच कोस्टवर होतो. त्या 1.5 वर्षात महिन्यातले 5-6 दिवस तरी मिशेल माझ्याबरोबर होती. त्या 1.5 वर्षात मिशेलने लग्नाचा विषय परत काढला नाही. 1.5 वर्षांनी कॉन्ट्रॅक्ट संपवून मी घरी जायला निघालो. मिशेलच्या आग्रहासाठी मी ल हावरमध्ये साइन ऑफ झालो. आठवडाभर तिच्याबरोबर तिच्या अपार्टमेंटमध्ये राहायला तयार झालो. एखाद्या सम्राटाप्रमाणे तिने माझा बडेजाव ठेवण्याचा प्रयत्न केला होता. पहिल्याच रात्री शॅम्पेनचा ग्लास माझ्या ओठांना लावण्याआधी मिशेलने मला थांबवलं होतं. विराज, काय? गेले 1.5 वर्ष आपण एकत्र आहोत. कोणतेही 2 पुरुष, 2 स्त्रिया किंवा पुरुष आणि स्त्री मनाने, विचाराने, शरीराने, भावनांनी जेवढे एकमेकांजवळ येऊ शकतात तेवढे जवळ आपण आलो, खरं ना? माझ्या हातावरल्या तिच्या बोटांवर ओठ टेकवत मी मान हलवली. ह्या 1.5 वर्षात तुला मी जेवढी दिसले तेवढीच आहे मी विराज. त्यापुढे फक्त तू आहेस. मला तू हवा आहेस. थांब, बोलू नकोस. जर तुला माझ्याशी लग्न करणं शक्य नसेल तर करू नकोस. मला फक्त मुलगा दे. मला आई होऊ दे. माझ्या डोळ्यात डोळे रोखून ती थांबली. कशासाठी? मी पुटपुटलो. मी त्याला हिंदुस्थानात जन्म देईन. मी त्याला इंडियन म्हणून वाढवीन. मी आणि तो तुझ्या नजरेला परत कधीही पडणार नाही. शॅम्पेनचा ग्लास मी तोंडाला लावला. तो परत भरला. मी तो परत रिकामा केला. माझ्या कानांवर विश्वास बसत नव्हता. एका सर्वसाधारण जहाजावरचा मी एक सर्वसाधारण कॅडेट होतो. रंगाने काळा, रूपाने सामान्य. शिक्षण नावापुरतं होतं.
खिसे रिकामे होते. माझ्यासमोर एक गोरी, सुंदर, उच्च शिक्षित फ्रेंच तरुणी बसली होती आणि गर्भाची भीक मागत होती. नाही म्हणण्या एवढी आढ्यता माझ्याकडे नव्हती. हो म्हणण्या एवढा आत्मविश्वासही माझ्याकडे नव्हता. तिची निरागस नजर टाळत मी ग्लासामागून ग्लास रिचवत राहिलो. पुरेसं भान हरपलं तेव्हा तिच्याच मांडीवर डोकं ठेवून झोपलो. जाग आली तेव्हा सकाळ झाली होती. अपार्टमेंट पूर्ण रिकामं होतं. मिशेल कुठे गेली होती मला माहीत नव्हतं. मी पटकन कपडे घातले, अजून न उघडलेल्या माझ्या बॅग्स उचलल्या आणि घाईघाईने खाली आलो. समोरून आलेल्या पहिल्या टॅक्सीला हात केला. टॅक्सी थांबली. पाठोपाठ आलेली जुनाट काळी फोर्डही थांबली. दगडी पुतळा होऊन मी उभा राहिलो. फोर्डमधून मिशेल उतरली. तिच्या हातात ताजी फुलं होती. डोळे काठोकाठ भरले होते. ओठ गच्च आवळले होते. तिने माझ्या हातातल्या बॅग्स पाहिल्या. आवळल्या ओठांनी ती प्रयत्नपूर्वक हसली. जवळ आली. टाचा उंचावून अलगद ओठ टिपले. मी पत्र पाठवेन, ती ओठांच्या फटीतून म्हणाली. नको मिशेल, दर आठवड्याला पाठवेन मी पत्र. माझे शब्द ऐकून आल्याप्रमाणे ती म्हणाली. मी उत्तर लिहिणार नाही, मीही हट्टाने म्हणालो. पापण्या मिटत तिने मान हलवली. मी टॅक्सीत बसलो. टॅक्सी सुरू झाल्यावरही मी पाठी वळून पाहिलं नाही. पण ड्रायव्हर समोरच्या आरशात ती ठिपका होईपर्यंत पाहण्याचा मोह मी आवरू शकलो नाही. त्यानंतर वर्षभर मिशेलची पत्र माझा पाठपुरावा करत होती. मी उघडूनही न बघता फाडून फेकत होतो. मिशेलने माझ्याकडे काय मागितलं ते अजूनही मला पूर्ण उमजत नव्हतं. तिची बौद्धिक उंची, निस्सीम भक्ती अजोड होती. तिला मी माझ्यात गुंतवणं ही तिची, माझी आणि मारिशाची तिघांचीही फसवणूक होती. आयुष्यात माझ्यासारख्या सामान्य माणसाला जेवढं शक्य होतं तेवढं प्रेम मी जीव तोडून दोघींवरही केलं होतं. त्या दोन असामान्य स्त्रियांमधून केवळ एक निवडणं मला अशक्य होतं. शेवटपर्यंत मी मिशेलला टाळलं, पण नियतीला ते मंजूर नसावं. जन्म आणि मृत्यूचे निर्णय मानवाच्या हाती नसावेत. मारिशाने मिशेलला माझा पत्ता दिला. ल हावर पासून हाँगकाँग पर्यंतचा पल्ला गाठत पागल मिशेल माझं बीज तिच्या गर्भात रुजवून गेली. काय झालं हे तेव्हाही मला कळलं नाही. आजपर्यंत कळलं नाही. माझा बाप मेल्यावर माझं पोर शोधण्याचा प्रयत्न करावा असं मला वाटलं होतं. तसा प्रयत्न करेन मी असं मिशेललाही वाटलं होतं. मला तिचा पत्ता कळू नये एवढी सोय तिने केली होती. मला तो माझा अपमान वाटला होता. माझा अपमान झाल्यावर मुठीत लपवत मी कॉन्सुलेटचा जिना उतरलो. त्या दिवशी प्रथमच मला जाणवलं मिशेलने माझ्याकडून काय घेतलं होतं. मिशेलने मला काय दिलं. आजपर्यंत मला कोणाचीही पर्वा नव्हती. मी जगाची, आईची, बापाची, मित्रमैत्रिणींची कधीही तमा बाळगली नव्हती. प्रत्येक क्षण मी जगायला, झगडायला, मरायला, संपायला तयार होतो. मात्र प्रथमच माझ्या लक्षात आलं मी मिशेलच्या गर्भातून या जगात रुतलोय, जखडलोय. माझं पूर्णत्व संपलंय. मी विभागलोय. माझा जन्म हा अपघात नव्हता हे हसत सांगणाऱ्या माझ्या बापाच्या वेदनेचा अर्थ मला आज पहिल्यांदा उमगला. डोळ्यात साचलेल्या पाण्यात आभाळातला सूर्य साठवत मी परत माझा बाप आठवला. माझ्या बापाला मेल्यानंतरही माझ्या डोळ्यांनी बदलतं जग बघायचं होतं. बाप मेल्यावरही मी बापाच्या नजरेने त्याच्या नादान पोराचं पोरपण जोखण्याचा प्रयत्न करत होतो. आत्ता आपण ऐकलं अनंत सामंत लिखित, संग्राम कुलकर्णी यांच्या आवाजात अविरत. ही कथा नोव्हेंबर 1991च्या मेनका मासिकात प्रथम प्रकाशित झाली होती. मेनका प्रकाशनाची ही
2022 ची प्रस्तुती आहे.